बाल बाल बालिका दिन याच्यावर मी तुम्हाला नाटिका करून दाखवणार आहे. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोणी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोणी नाही. बुद्धी असून चालत नाही हे असमानं म्हणावे का? ओळखलंच का मला? ना सावित्री सावित्री ज्योतिबा फुले, नायगावच्या खंडाळा तालुक्यातील नेवसे पाटलांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव नावाच्या माणसाशी झालं. पण हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो एक साधा सुद्धा माणूस नाही. तो या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. तेव्हाच्या बायांना उंबऱ्या ओलांडायची पद्धत नव्हती म्हणे. बाईच्या जातीनं कसं आपण बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च साराही भेदभाव होता. आणि एकच उपाय होता ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात. असा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ज्योतिराव एका शाळेत गेले होते. तेव्हा त्यांना ब्रिटिश नावाच्या मॅडम म्हणाला, मिस्टर फुले मला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना. सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ एज्युकेटेड होल हाऊस विल बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं उमेदला घराच्या बाहेरच पडत येत नाही. तो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले की घरी आणि आले माझ्या कपाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री आजपासून या तुला शिकवणार. झालं सुरू झाला माझा अभ्यास. काना मात्रा वेलांटी आकार उकार बेक बे बेतनी 4 बेतिक 6 हे हजार मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. 1 जानेवारी 1848ला मी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षक आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळीपट्ट्यासारखं जगला तर काम तमाम होईल. शेळीपट्ट्यासारखं जगला तर काम तमाम होईल आणि वाघासारखं जगला तर नाम होईल. वाघासारखं जगला तर नाम होईल. पण समाजाचं मात्र एखाद्या सर्वसामान्य माणसानं जर शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडाला म्हणून कोल्हा मोहीम सुरू होते. हो एखाद्या सर्वसामान्य माणसानं जर शिक्षण घेतलं तर कोणता धर्म बुडतो? इतका टकला बसतो का हा धर्म? शाळेत जाताना आमच्या अंगावर चिखल फेकला आम्ही सहन केलं, शिवे दिले आम्ही सहन केलं, दगडा फेकला आम्ही सहन केलं. पण आता आमचं सहन शक्ती आली होती. आणि अशातच एक माणूस आहे मला म्हणाला, ए टवळे कुठं चालीस ग? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. अगं तुला किती दृष्टी आहे किती शिक्षण. मला चित्त विसरला असावा की आम्ही सुद्धा ज्योतिराव पाटलांच्या पत्नी आहोत. अशी एक घेतली आणि लावली कानाखाली. सुनावलं आज आलाय सोवाड फुटलंय, उद्या आला तर तुझ्या रक्तानं ही घरची रगली. ती कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमीच अन्यायाची बळी घडत आलेली आहे. अहो एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर तिनं सती जायचं. एखाद्या स्त्रीचा नवरा मेला तर त्यात तिला काय बसेल? यासाठीच आम्ही इंग्रज सरकारांना सतीबंदी सुरू करण्यास विनंती केली. इंग्रज सरकारनं सतीबंदी सुद्धा सुरू केली. अशातच आम्ही विधवा महिला काशीबाई तिच्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं. आमचं अंगण फुलून जायचं. त्याला वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. अशातच पुण्यात प्लेगची साथ आली. माणसं काकेत गाठ येऊन पटापटा मरायला लागली. मी यशवंताला सांगितलं, यशवंता आता आपल्याला हॉस्पिटल उघडायला हवं. यशवंतानं हॉस्पिटल सुद्धा उघडलं. आम्ही सर्व रुग्णांचे उपचार करत होतो. पण प्लेग हा सर्वजनीय रोग होता. तो कधी ना कधी आम्हालाही होणार होता. पण आम्ही जगलो त्यामुळे जगासाठीच ना. जर करत येणार तर मरणार रे. मी सावित्रीबाई झाली. सावित्रीबाईची सावित्री आई झाली. पण आनंद होता तो आयाबाईंना शिकवण्याचा. म्हणून म्हणे गती विना विटी गेली, विटी विना मती गेली, मती विना वित्त खेचले. इतके अनर्थ एका अविधेयने केले. म्हणूनच मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो. आणि एक मुलगी शिकली ना तर ती साऱ्या घराण्याला शहाणी करते. जय हिंद, जय भारत.